हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये अशा ज्या 10 जादुई सवय आपण बघणार आहोत गृहिणींसाठी, तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तुम्ही कधी विचार केला आहे की आपण नक्की काय शोधतोय? आपण सगळेच एका परफेक्ट आयुष्याच्या मागे धावतोय. असं आयुष्य जिथे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं काही अगदी छान असेल. कोणी ओरडणार नाही, मुलांची चिडचिड होणार नाही, कुणाची कटकट नसेल, पैशांची कधी कमतरता भासणार नाही आणि आपण नेहमी फक्त आनंदात राहू. पण असं परफेक्ट आयुष्य कुणाचंच नसतं. आज तुमच्याशी मी अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या मी कदाचित आधी कधीच बोललेली नाही आहे. आपण अशा 10 सवयीबद्दल बोलणार आहोत ज्या प्रत्येक महिलेच्या मना किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एक मॅजिक करू शकतात, जादू करू शकतात. कारण झालं काय की आजकाल माझ्या लक्षात मला लक्षात येतं की आयुष्यातले छोटे छोटे प्रॉब्लेम्सपेक्षा माझी विचार करण्याची पद्धत हीच माझ्यासाठी मोठा प्रॉब्लेम बनली आहे. त्यामुळे काही निर्णय घेतले की आपण बाहेरचे जग तर बदलू शकणार नाही, पण आधी स्वतःचा विचार कोणत्याही गोष्टीकडे बघण्याची आपली पद्धत तरी बदलली पाहिजे. स्वतःच्या मनशांतीसाठी. आणि मग आपल्याला जे काही उपाय सापडले ते आज मी खास तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. त्यामुळे हे करून बघायचं ठरवलं. खरं तर हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठीच एकदम हेल्पफुल ठरणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची सवय जी स्वतःला लावून घ्यायची आहे ती प्रत्येक गोष्ट मनाला लावून न घेणं. आपल्याला एक सवय असते, कोणीतरी रागात काहीतरी बोलतं आणि आपण दिवसभर अगदी रात्री झोपतानासुद्धा त्याच गोष्टींचा विचार करत बसतो. घरातल्या बाहेरच्या कुणीसुद्धा एखादं काही गोष्ट बोलली किंवा काही कामाच्या नादात आपण आपल्या बोलण्याकडे कोणाचं दुर्लक्ष गेलं की आपल्याला वाटतं आपणच कुठेतरी कमी पडतोय. पण चुकूनसुद्धा असा विचार करत नाही की त्या व्यक्तीची सुद्धा चूक असू शकते. ते अशा वेळी इथे ना फिल्टर टेक्निक वापरायची. स्वतःला एक प्रश्न विचारायचा की हे बोलणं माझ्या आयुष्यासाठी खरंच इतकं महत्त्वाचं आहे का? जर नसेल तर ते डोक्यातून काढून टाकायचं, सोडून द्यायचं. हे खूप कठीण आहे, खास करून आपल्या बायकांसाठी. पण कसं असतं ना, लोकांचं बोलणं हे बऱ्याच वेळा त्यांचं स्वतःचं फ्रस्ट्रेशन असतं त्यात. तुमच्याविषयीच काही सत्य बहुतेक वेळेला खूप कमी असतं. मग करायचं काय तर 5 मिनिट विचार करा आणि तिथेच तो विषय संपवायचा. वाटलं तर लिहून काढायचा आणि कागद फाडून टाकायचा. ही गोष्ट तुम्ही म्हणाल की याने कसं स्ट्रेस कमी होईल. नक्की असं करून बघा आणि तुम्हालाही काय त्याच्यामध्ये डिफरन्सेस जाणवतो ना, तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. दुसरी गोष्ट मी स्वतःला पुन्हा आठवण करून देत राहते ती म्हणजे सगळ्यांना खुश ठेवणं ही आपली जबाबदारी नाही. आपण माणसाची माणसं आहोत. सगळ्यांना खुश ठेवणारं मशीन नाही आहेत. आपल्याला लहानपणापासूनच एकच शिकवलं जातं, सगळ्यांना खुश ठेवा, कुणाला दुखवू नका, नाही म्हणू नका. पण या कंडिशनिंगमुळे दुसऱ्यांचा आनंदही आपली जबाबदारी आहे असं आपल्याला वाटायला लागतं आणि दुसऱ्यांना खुश ठेवता ठेवता मात्र आपण हातून पूर्णपणे संपत जातो. जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो ना, त्या हो म्हणण्याची किंमत 0 होऊन जाते. आणि अजून एक गोष्ट सांगू, सगळ्यात जास्त राग अशा लोकांना येईल ज्यांना तुमच्या हो म्हणण्यामुळे फायदा होत होता, त्यांची सोय होत होती. एक दिवस नाही म्हटलं आणि नंतर मात्र पुन्हा पहिले पाढे 55 असं मात्र करू नका. गोष्ट कोणतीही असू दे, कन्सिस्टन्सी किंवा सातत्य खूप महत्त्वाचं आहे. तिसरी सवय लावणार आहेत आपण ती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवायची नाही. कधी कोणी मेसेज बघूनही रिप्लाय दिला नाही तर लगेच मनात विचार सुरू. कधी कोणी आपल्या कामाचं कौतुक केलं नाही तर त्याचाही विचार करत बसायचं. कधी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली, दिवसभर मनात राग धरून बसायचं. आणि गंमत म्हणजे या गोष्टींमुळे परिस्थिती बदलत नाही, समोरच्या माणसाला काहीच समजत नाही, पण आपली एनर्जी मात्र संपून जाते. आयुष्यातले मोठे प्रॉब्लेम्स आपल्याला जितकं थकवत नाहीत त्यापेक्षा जास्त ह्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी थकवतात. म्हणूनच जेव्हा कुठलीही गोष्ट मनाला लागेल तेव्हा मी स्वतःला एक प्रश्न विचारणार आहे, ही गोष्ट 5 दिवसांनी, 5 महिन्यांनी किंवा 5 वर्षांनी माझ्यासाठी खरंच महत्त्वाची असणार आहे का? जर उत्तर नाही असेल तर त्या गोष्टीवर एनर्जी खर्च करायचीच नाही. आयुष्यात सगळं एकाच वेळी सुरळीत कधीच होत नाही. एक प्रॉब्लेम संपतो तर दुसरा दारात उभा असतो
आनंदी राहण्यासाठी आपण परफेक्ट परिस्थितीची वाट बघत बसलो तर कदाचित ती वाट बघण्यातच आयुष्य निघून जाईल. म्हणूनच मी आता वेगळा विचार करून बघायचं ठरवलंय. घरातली माणसं, शेजारी, नातेवाईक ही सगळी माणसं माझ्या आयुष्याचा भाग आहेत. पण माझ्या आनंदाची जबाबदारी त्यांची नाही, ती माझी आहे. म्हणूनच आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करणार आहोत. सकाळचा गरम चहा तो दिवसातला पहिला आनंद. काम आटोपल्यावर मिळालेले 10 मिनिटांचे शांत क्षण. एखादं आवडतं गाणं, मग ते ऐकलेलं किंवा काम करता करता गुणगुणलं किंवा अगदी मनापासून बनवलेला एखादा नवीन पदार्थ. या गोष्टी प्रॉब्लेम संपवणार नाही आहेत, पण त्या मला आठवण करून देतील की आयुष्यात सगळं काही वाईट नाही आहे. तर आज जे आहे, जसं आहे त्यातसुद्धा आनंदाचे छोटे छोटे क्षण शोधायला शिकायचे. कारण आनंद हे असं कोणतंही स्टेशन नाही आहे की जिथे आपण एखादी गाडी पकडून कधीतरी भविष्यात पोचणार आहोत. तर तो एक डिसिजन आहे, निर्णय आहे जो मला आत्ता घ्यायचा आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी एका कागदावर अशी एक गोष्ट लिहा जी तुम्हाला फक्त आणि फक्त स्वतःसाठी करायची आहे आणि जिच्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे. आणि उद्यापासूनच ती करायला सुरुवात करा. कशाचीही वाट बघू नका. 5वी गोष्ट आहे, प्रत्येक छोटी गोष्ट सिरियसली न घेणं. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, आपल्या आयुष्यातल्या खूप प्रॉब्लेम्स खूप मोठे नसतात, पण आपण त्यांना मोठं बनवून टाकतो. मुलांनी काहीतरी पसारा केला, कोणी एखादी गोष्ट आणायला विसरलं किंवा घरात कोणाशी तरी छोटासा वाद झाला आणि मग त्या एका प्रसंगाअभावी आपल्या मनामध्ये विचारांचं वादळ सुरू होतं. आपण तो प्रसंग परत परत मनामध्ये जगत राहतो आणि खरं सांगायचं तर त्या घटनेपेक्षा आपले विचारच आपल्याला जास्त त्रास देतात. रागाच्या भरात आपण जे बोलून जातो, शब्द परत घेता येत नाहीत. म्हणूनच आता मी स्वतःला हीच आठवण करून देणार आहे की प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही. काही गोष्टींना थोडा वेळ दिला ना तर त्या आपोआप लहान वाटायला लागतात. आयुष्य बदलण्यासाठी मोठे निर्णय घ्यावे लागत नाहीत. फक्त रागाच्या क्षणी 10 सेकंद शांत राहण्याची सवयसुद्धा खूप काही बदलू शकते. तुम्हीसुद्धा हा प्रयोग करून बघा. कदाचित पुढच्या वेळी एखादं भांडण जिंकण्यापेक्षा एखादं नातं वाचवणं आपल्याला जास्त महत्त्वाचं वाटेल. 6वी गोष्ट आहे, स्वतःचा मान राखायला शिका. एक गोष्ट मला हळूहळू समजायला लागली आहे की स्वतःचा मान राखणं म्हणजे काही मोठी गोष्ट करणं नसतं. तो रोज आपल्या छोट्या छोट्या निर्णयांमधून दिसून येतो. आपण खूप वेळा इतरांना दुखवू नये म्हणून खूप काळजी घेतो, पण त्याच वेळी ते करताना स्वतःला दुखावत आहोत का ह्याचा विचार मात्र करत नाही. कधी कोणीतरी नेहमी आपला अपमान करत असतं, कधी आपल्याला गृहीत धरलं जातं, कधी आपल्या भावना, आपला वेळ, आपली मेहनत यांना किंमत दिली जात नाही आणि तरीसुद्धा आपण शांत राहतो. कारण आपल्याला वाटतं की चाललंय, वाद नको, नातं टिकवायचं. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की इतरांनी आपला सन्मान करावा असं वाटत असेल तर आधी तो आपण स्वतः करायला पाहिजे. स्वतःचा मान राखणं म्हणजे दुसऱ्यांना कमी लेखणं किंवा उद्धट होणं नाही. स्वतःचा मान राखणं म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करणं नाही आणि अहंकार तर अजिबातच नाही. तो फक्त एवढंच सांगतो की मी सुद्धा महत्त्वाचे आहे, मलासुद्धा भावना आहेत, माझ्यासुद्धा वेळेची किंमत आहे. त्यामुळे एक गोष्ट ठरवायची, जिथे प्रेम असेल ना तिथे मनापासून द्यायचं, जिथे आदर असेल तिथे नातं जपायचं, पण फक्त लोकांना खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध जगायचं नाही. आपण कुणाच्या सोबतीत राहायचं हे नक्कीच आपल्या हातात आहे. स्वतःचं आयुष्य हलकं करण्यासाठी योग्य लोकांची निवड ही सुद्धा पुरेशी असते. 9वी गोष्ट आहे, आपल्या उद्दिष्टानुसार आपल्या आजूबाजूचं वातावरण ठेवायचं. आपण बदलायचा प्रयत्न स्वतःपासून सुरू करतो, पण आपल्या भोवतीचंच वातावरण तसंच राहिलं तर तो बदल टिकत नाही. आपण ठरवतो मी शांत राहणार आहे, राग कमी करणार आहे, स्वतःसाठी वेळ काढणार आहे, पण आजूबाजूला सतत तक्रारी, गोंधळ, नकारात्मक बोलणं चालू असेल तर आपलं मन किती ठरवलं तरी तिथेच ओढलं जातं. फक्त इच्छा असून उपयोग नसतो. बरं, एन्व्हायरमेंट म्हणजे फक्त घर नाही बरं का, तर आपण कोणाशी बोलतो, काय ऐकतो, काय वाचतो, कुठे वेळ घालवतो, हे सगळं. त्यामुळे मी आता एक बदल करायचं ठरवले. ज्या गोष्टी मला आतून शांत करतात, प्रेरणा देतात, त्या गोष्टींना जास्त जागा द्यायची, जास्त वेळ द्यायचा आणि ज्या गोष्टी मला सतत कन्फ्यूज करून ठेवतात त्यांना किंवा त्रास देतात त्यांच्यापासून जाणीवपूर्वक थोडं अंतर ठेवायचं. उदाहरणार्थ, जिथे सतत निगेटिव्ह चर्चा होत असतील तिथे जास्त अडकायचं नाही. जर सोशल मीडिया मला इतरांशी तुलना करायला लावत असेल तर त्याचा वापर कमी करायचा. जर काही विषय मला
ॲक्सेप्ट करत असतील तर त्याबद्दल जास्त बोलायचं नाही. हे सगळं एकदम बंद करणं शक्य नसतं आणि तशी गरजसुद्धा नाही आहे. पण कुठे आपली एनर्जी जाते हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. 10वी गोष्ट आहे स्वतःवर विश्वास ठेवायचा. हा शेवटचा नियम आहे, पण खरं सांगायचं तर हा सगळ्यात जास्त आतून आधार देणारा नियम आहे. आयुष्यात बाकी सगळं असलं तरी जर स्वतःवर विश्वास नसेल ना, तर काहीच नाही. कधी शांतपणे बसून विचार करून बघा, तुमच्या आयुष्यात असे कितीतरी दिवस आले असतील, जेव्हा तुम्हाला वाटलं असेल यापेक्षा जास्त मी सहन करू शकत नाही. पण तरीसुद्धा तुम्ही पुढचा दिवस पाहिलात, त्यातून बाहेर आलात. कदाचित थोड्या थकलेल्या, थोड्या बदललेल्या, पण तुम्ही हरला नाही आहेत आणि हीच गोष्ट खूप मोठी आहे. आपण स्वतःला खूप कमी लेखतो. माझ्याने होणार नाही, मी इतकी स्ट्रॉंग नाही, माझं आयुष्य असंच आहे. पण खरं तर आपण आधीच खूप काही पार करून पुढे आलो आहे आणि जर आपण तेच सगळं करू शकलो तर मग पुढे का नाही करू शकणार. म्हणूनच मी आता ठरवते, मी स्वतःला कमी लेखणार नाही. मी स्वतःवर विश्वास ठेवणार आहे. कुणाच्या परवानगीची वाट पाहायची नाही की मी चांगलं जीवन जगू शकते की नाही. मी सक्षम आहे हे शब्द जादू करत नाहीत, पण हे शब्द आपल्याला स्वतःची विसरलेली ताकद आठवून देतात. कारण आपल्याला सगळ्यात जास्त आधार दुसरा कुणाचा नाही तर स्वतःवरच्या विश्वासाचा असतो. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जरी जेवढ्या ऐकायला आणि बोलायला सोप्या असतील, तेवढ्या आपल्या आचरणात आणण्यासाठी खूप जास्त वेळ आपला जातो. खूप जास्त त्याच्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतील. पण काय सांगू का, ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी जर आपलं आयुष्य बदलत असेल, आपल्यामध्ये छान असे पॉझिटिव्ह वाइब्स निर्माण होत असतील, आपण दुसऱ्यांनाही पॉझिटिव्ह एनर्जी देऊ शकतो, तर का नाही ह्या गोष्टी आपण बदलू शकणार. म्हणूनच मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि प्रत्येकीने जर अशा छोट्या छोट्या गोष्टी, जरी सगळ्या नाही तरी थोड्या थोड्या गोष्टींच्या माध्यमातून स्वतःमध्ये बदल केले तर नक्कीच ह्या जादुई सवयी आपल्यावरती खूप चांगला परिणाम करतील. तर मैत्रिणींनो, हे 10 नियम फक्त ऐकण्यासाठी किंवा सांगण्यासाठी नाही आहेत, तर ते आपल्या रोजच्या आयुष्यात जगण्यासाठी आहेत. मला माहिती आहे आपण हे एका रात्रीत बदलू शकणार नाहीत, पण फक्त कोणत्याही एका नियमापासून सुरुवात नक्कीच करू शकतो. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा की तुम्ही उद्यापासून या 10 पैकी कोणती सवय स्वतःसाठी पाळणार आहात. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट बघणार आहे आणि त्याला उत्तरही देणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ जर इथपर्यंत बघितलंच आहे तर याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल घडवायचा आहे आणि ज्या स्त्रीच्या मनात बदलण्याची इच्छा असते ती नक्कीच बदलते. तुम्ही जशा आहात जिथे आहात तुम्ही खूप सुंदर आणि सक्षम आहात. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या. जर व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या जवळच्या सगळ्या नातेवाईकांनाही सांगा आणि